आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम 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 मी पाणी घेऊन येते. हा मॅडम काय झालंय तुम्हाला? मॅडम म्हणीच अहो अहो कशाला उठताय? बर या इकडे इकडे टेकून बसा. बरं वाटतंय? पाणी घ्या. मॅडम अहो काय झालंय तुम्हाला? अशी कशी काय चक्कर आली? आपण बोलत होतो अचानक चक्कर आली. काय झालं नेमकं? मॅडम काय झालं? बरं वाटत नाहीये का? डॉक्टरांकडे जाऊयात आपण. नाही नाही काही झालं नाही. मग अरे थोडासा अशक्तपणा आलाय, गरगरल्यासारखं होतं. काळजी करण्यासारखं काही नाहीये. तुम्ही नक्की ठीक आहात? नाहीतर आपण दवाखान्यात जाऊयात. अगं खरंच, पण सॉरी, म्हणजे माझ्यामुळे पत्रकार परिषद अर्धवट झाली आणि सॉरी. तुम्ही दोघांनी इतकी मेहनत केली होती पण माझ्यामुळे सगळं. मॅडम आता ते महत्वाचं नाहीये. तुमची तब्येत जास्त महत्वाची आहे. तुम्हाला नक्की बरं वाटतंय? नाहीतर चला आपण दवाखान्यात जाऊन चला. नक्की नक्की बरं वाटतंय. नको काळजी करू एवढी. मग मी जाऊ? साहेब वाट बघतायत बाहेर. हा पण काही वाटलं काही लागलं तर मला कळवा. स्वानंदी. हो मी घेईन काळजी, आणि काही लागलंच तर फोन करीन तुम्हाला. येतो येतो. सावकाश. तुम्हाला बरं नव्हतं, तुमची तब्येत खराब होती. या सगळ्या गडबडीत माझ्याकडनं दुर्लक्ष झालं तुमच्याकडे. खरंच सॉरी. नाही असं काही नाही. साहेब साहेब कसला एवढा विचार करताय? सभेचा विचार करत असाल तर प्लीज करू नका. आपली सभा खूप चांगली झाली आहे. त्या मॅडम कशा आहेत? म्हणजे ज्यांना चक्कर आली होती त्या? हो शुद्ध आली त्यांना आता. आणि काही वाटलंच तर स्वानंदी आहे ना तिथे, ती घेऊन जाईल त्यांना दवाखान्यात. तुम्ही सभा अर्धवट का सोडली? सभा महत्वाची नाही रे, त्यापेक्षा माणसं महत्वाची आहेत. सभा काय होत राहतील. तेही बरोबर आहे. साहेब तुम्ही वा पुढे, मी आवरून आलोच. चला.
गोपी दादा थांबा, तुम्ही एक काम करा, पार्टी ऑफिस मध्ये जा, हे सगळं मी करतो. तिथे सगळ्यांना जमायला लावलं. असू द्या, जा तुम्ही. म्हणे कुठे होतास तू? सकाळपासून डॅड फोन करत होते, मी फोन करत होतो, मी आउट हाऊस मध्ये सुद्धा जाऊन बघून आलो तुला. कुठे गायब झाला होतास? एकदम छू म्हणतोय. कमाल आहे, तुला माहित नव्हतं मी कुठे आहे? मला कसं माहिती असणार? तुझ्या मोबाईल मध्ये ट्रॅकर लावलाय का मी? का तुझा असिस्टंट आहे? तू कुठे आहेस, कोणासोबत आहेस हे माहिती असायला. नाही, हल्ली मी कुठे असतो, काय करतो, कुणासोबत असतो याची माहिती असते ना तुला. म्हणून वाटलं आत्ताही मी कुठे असेल, काय करत असेल, कुणासोबत असेल हे माहित असावं तुला. रिलॅक्स सुजित, इतका का टेन्स झालाय? साहेबांची सभा सुरळीत पार पडावी याच्या नियोजनातच अडकलो होतो मी. माझं कामच करत होतो मी. बघितलं ना कसं चोख पार पाडलंय काम. साहेबांची पहिली सभा कोणीतरी राडा करणार याची शंका होतीच मला. आपण तू साहेबांसोबत होतास सुरुवातीपासून शेवटपर्यंत, अगदी मी असतो तसाच. साहेबांना आनंद आला असेल तुझी कामाबद्दलची सिन्सिअरिटी बघून. म्हणून तर केलं नाही सगळं. चल आता इथलं काम झालंय, उरलेलं तू करशीलच. माझंही जरा एक महत्वाचं काम आहे, ते करून येतो. अटक केलेल्या लोकांची बत्तीशी उघडावी लागेल ना. येतो. मॅडम, अहो काय झालंय नेमकं? तुम्हाला अजूनही बरं वाटत नाहीये का? बरं वाटत नसेल तर आपण डॉक्टरकडे जाऊयात. मॅडम,